लातूर जिल्हा परिषदेला महिलाचं आरक्षण नसताना अल्पसंख्याक समाजातली महिला अध्यक्ष केली सायरा मिर्झा. आरक्षण नव्हतं तेव्हा तरी बसवली साहेबांनी. साहेबांचा दृष्टिकोन असायचा की नव्याला संधी द्यायची, नवे डेव्हलप करायचे. मग ते मित्र असतील, कार्यकर्ते असतील, आता त्यांच्या अनेक मित्रांची खूप मोठी डेव्हलपमेंट झाली. माणसं ओळखायला माणसाचा चेहरा वाचायला एक परमेश्वरी शक्ती लागते आणि ती परमेश्वराने आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबाला दिली आहे. त्यामुळंच हा सगळा एवढा मोठा डोलारा आणि साहेबाच्या नंतर सुद्धा जिल्हा सांभाळणं एवढी सोपी गोष्ट नसताना 10 ते 15 लाख रुपयाचा खर्च माझा परिवार करतो. हा जो मोठा गुण आहे ना, गवगवा करणे नाही, चांगल्या गोष्टीचा गवगवा आपोआप कळेल. त्याचा सत्कर्म केलेलं या हाताचं या हाताला पळू द्यायचं नाही. मी त्याचा साक्षीदार आहे. किमान पक्षी 5 ते 10 हजार लोकांची जेवायची व्यवस्था माझा परिवार करतं. साहेब जेवायला सुद्धा येत नाहीत, अक्षदा टाकायला येतात आणि निघून जातात. काय सिद्ध झालं? जर काटा चोरला असता तर सापडायला पाहिजे होतं, तर सापडायला पाहिजे होतं, नाही सापडलं. म्हणजे साहेब कृतीतनं उत्तर देते. साहेब ह्या भानगडीत पडत नाहीत. त्यामुळं अशा लोकांना साहेब फारसं जवळ करायच्या सुद्धा भानगडीत पडत नाही. आहेत राज्यात 152 हार्वेस्टर लातूर जिल्ह्यात. तर मांजरा कारखाना हा ॲव्हरेजमध्ये सगळ्यात पुढे. चुकला तर माफी नाही आणि त्यासोबत लोकांचा नेत्यावर विश्वास असावा लागतो. हे तीनही साहेबाकडे आहे. विश्वासार्हता आणि लोकमान्यता लागते. राहिला प्रश्न धीरज भैयाचाच का? आणि बाहेरच्या माणसाला हाताला धरून शिकवण्यापेक्षा घरातल्या पोराला हाताला धरून शिकवणं जास्त सोपं असतं. धीरज भैयाला चुकलं तर घरात सांगू शकते. सहकार हा विश्वासार्ह लोकांकडेच जावा लागतो तर सहकार टिकतो. शब्दात पक्केपणा आणि माणसं ओळखण्याची ताकद. नमस्कार, मी प्रदीप मोरमे. आज आपल्यासोबत काँग्रेसचे नेते श्री अशोकराव गोविंदपूरकर आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा सहकारमर्षी माजी मंत्री श्री दिलीपराव देशमुख यांच्या अमृत महोत्सव विशेष मालिकेमध्ये आज आपण तात्याशी संवाद साधून दिलीपराव देशमुख यांचं जे काही नेतृत्व आहे हे नेतृत्व आपण त्यांच्या दृष्टीतून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तात्या नमस्कार. नमस्कार. तात्या, दिलीपरावजी देशमुख यांचं जे काही नेतृत्व म्हणा किंवा दिलीपरावजी देशमुख यांनी ज्या ज्या संस्थेवरती काम केलं त्या संस्थेला नावलौकिक मिळवून दिला. तर दिलीपराव देशमुख यांचं जे काही नेतृत्व आहे त्या नेतृत्वाबद्दल तुम्ही आम्हाला काय सांगाल? किंवा जवळपास आपण बघितलं 35 ते 40 वर्षापासून लातूरच्या राजकीय पटलावरती दिलीपराव देशमुख यांचा दबदबा कायम आहे. तर या 35-40 वर्षामध्ये, कारण आपण दिलीपरावजी देशमुख यांना फार जवळून बघितलेला आहे, तर या 35 ते 40 वर्षामध्ये दिलीपराव देशमुख यांनी जे काही दूरगामी निर्णय घेतलेले आहेत त्याचा नेमकं लातूर जिल्ह्याच्या राजकीय पटलावर कसा परिणाम झालेला आहे ते तुम्ही आम्हाला सांगाल? सर्वप्रथम मुर्मेजी, हे खूप बरं वाटलं की आमचे आदरणीय नेते सहकारमर्षी माननीय माजी मंत्री दिलीपराव देशमुख साहेबाच्या अमृत महोत्सवी वर्षाचं हे सांगता वर्ष आहे. येत्या 19 एप्रिलला साहेबांचा वाढदिवस आहे. त्याबद्दल 18 एप्रिलला त्याबद्दल साहेबांना सर्वप्रथम मी दीर्घायुष्याच्या शुभेच्छा देतो. लातूरच्या जनतेच्या वतीनं, जिल्हा बँकेच्या सर्व खातेदाराच्या वतीनं साहेबाला दीर्घायुष्य लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. मुर्मे साहेब, एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की एखादे नेतृत्व एका दिवसात, 2 दिवसात, 4 दिवसात तयार होत नाही. बरोबर. त्यासाठी खूप मोठा काळ जावा लागतो, तेव्हा एक नेतृत्व तयार होतं. आणि आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबाचंही तसंच झालंय. दिलीपराव देशमुख साहेबाच्या राजकारणाची सुरुवात ही साधारणतः 80च्या दशकात, 80ला आदरणीय विलासराव देशमुख साहेब पहिल्यांदा निवडून आले तेव्हापासून आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांच्या राजकारणाची सुरुवात झाली. साहेब डायरेक्टली राजकारणात जरी आले नाहीत पहिल्यांदा, तरी काही ठिकाणच्या संस्थांमध्ये साहेबांनी स्टेपिंग स्टोन म्हणून सुरुवात केली आणि त्या संस्था ज्या साहेबांनी उभ्या केल्या त्या संस्थांच्या लौकिकामुळं, त्या संस्थांच्या आर्थिक भरभराटीमुळं आज लातूर जिल्ह्याचं वैभव खूप मोठं झालं आहे. विकासाची एक त्रिसूत्री असते. विकासाच्या त्रिसूत्रीमध्ये विश्वासार्ह नेतृत्व, लोकांचा विश्वास असलेलं नेतृत्व असावं लागतं, नंबर 1. नंबर 2, त्या नेत्याला साथ देणारा अधिकारी वर्ग असावा लागतो आणि नेत्याला व्हिजन असावं लागतं. ह्या तिन्ही गोष्टीचा संगम आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबाच्या हातात आहे. दिलीपराव देशमुख साहेब पहिल्यांदा लातूर मार्केट कमिटी, जी आज राज्यामध्ये सगळ्यात मोठी मार्केट कमिटी आहे, त्या मार्केट कमिटीचं आजचं उत्पन्न किमान 100 कोटी रुपये वर्षाला, 150 एकर नवी जागा घेत आहेत, त्यात घेतली त्यांनी आत्ता. किमान 1500 कोटीच्या एवढी त्यांच्याकडे आहेत. अशा या मार्केट कमिटीची सुरुवात आदरणीय दिलीपराव देशमुख साहेब व्हाईस चेअरमन असताना, दिगंबरराव नाना चेअरमन असतील
आणि साहेब व्हाईस चेअरमन असतील पहिल्या बोर्डात आले तेव्हा लातूर मार्केट कमिटीचं उत्पन्न फारसं काही नव्हतं, पण लातूर मार्केट कमिटी विस्कळीत होती. ठिकठिकाणी आरती होत्या, वेगवेगळ्या ठिकाणी होत्या. आणि दिलीपराव साहेबांनी मागच्या काळात ती प्रयत्न झाले होते, पण दिलीपराव साहेबांनी प्रयत्न करून 36 एकर नवी जागा खरेदी केली, ॲक्विजिशननी खरेदी केली. आणि आत्ता जिथं मार्केट यार्ड दिसतंय तिथं मार्केट यार्ड डेव्हलप केलं. पूर्वी लातूरचा व्यापार हा शेंगदाणा, कापूस, सूर्यफुलाशी मर्यादित होता, पण एकदा स्पेस मिळाला की लातूर शहराच्या मार्केटमध्ये सोयाबीन आणि डाळी ह्याचं मार्केट एवढं मोठं वाढलं की आज राज्यातले सगळ्यात मोठे एक्स्ट्रॅक्ट प्लांट लातूरात आहेत तेलाचे. लातूरच्या मार्केटवर, लातूरच्या डाळीच्या बाजारावर जगाचा डाळीचा भाव ठरतो. जगाचा. देशात तयार होणाऱ्या डाळीपैकी 26% डाळ ही एकट्या लातूरात तयार होते. अरे बापरे. 26% तूर डाळ एकट्या लातूरात तयार होते. आणि इथून हे जे मार्केट पकडलं ते मार्केट आज वर्षाला 4 ते 5 हजार कोटीचं टर्नओव्हर करतं. हे ह्या विकासाचं दृष्टिकोन आहे. साहेबांनी त्याचं विजन ठेवलं, जागा दिली, माणसं दिली, मार्केट कमिटी आणले, चांगले ऑफिसर आणले, चांगले सचिव आणले आणि तिथून जे मार्केट डेव्हलप झालं तीच पायंडा आज कायम राहिला. आज चेअरमन कुणीही बसला तरी हा पायंडा कायम आहे. त्यामुळे मार्केट यार्डाचा विकास हा दिलीपराव देशमुखाच्या दूरदृष्टीचा परिणाम आहे, म्हणून ते झालं असं माझं मत आहे. दिलीपराव देशमुख साहेब त्याच्यानंतर दुसऱ्यांदा दिलीपराव देशमुख साहेबाला संधी मिळाली. ती साहेब 1987 झाले, 82 साली लातूर जिल्हा वेगळा झाला. लातूर जिल्ह्यातनं वेगळा झाल्यानंतर 87पर्यंत सहकार आमच्याकडं जिल्हा बँकेवर कोऑपरेटिव्ह बोर्ड होतं. साहेब 87ला पहिल्यांदा लातूर जिल्हा बँकेचे चेअरमन झाले. मग तुमच्या माध्यमातून जिल्ह्यातल्या सर्व शेतकऱ्यांना मला सांगायला आनंद वाटेल की जी जिल्हा बँक आम्ही आत्ता राज्यात पहिल्या 3मध्ये सांगतो त्या जिल्हा बँकेचं साहेबांनी हातात घेतल्यानंतर भागभांडवल होतं 1,71,00,000 रुपये. 1,71,00,000 रुपये. लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचं डिपॉझिट होतं 14 कोटी रुपये, कर्ज वाटप होतं 12 कोटी रुपये, नेट प्रॉफिट होतं 2,000 रुपये. 2,000 रुपये. 2,000 रुपये. ही 1987ची घटना आहे. आज लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचं भागभांडवल 197 कोटी रुपये. लातूर जिल्हा बँकेचं कर्ज वाटप आहे 4282 कोटी रुपये. लातूर जिल्हा बँकेचं डिपॉझिट आहे 4561 कोटी रुपये. 4561 कोटी रुपयाचं डिपॉझिट आहे. आणि लातूर जिल्हा बँकेचा निव्वळ नफा जो 2025 आता 2026 निघायचा आहे तो 2023 आमचा 113 कोटी होता आणि नेट प्रॉफिट आमचं मागच्या वर्षी 73 कोटी रुपये होतं. 73 कोटी. ह्याचा जर पर्सेंटेजमध्ये हिशोब मांडला तर 400 पटीने लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक वाटली. साधा हिशोब आहे. 12 कोटीचं डिपॉझिट 46 कोटीला गेलं. किती टक्के वाढ झाली. आणि याच काळामध्ये लातूरच्या भोवतालच्या असलेल्या सगळ्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका एकतर सेक्शन 11 मध्ये गेल्या म्हणजे बंद झाल्या, बंद व्हायच्या परिस्थितीत आल्या किंवा कोलमडल्या. आणि त्याच्यातल्या नेतृत्वाला मात्र कुणाच्या तरी दारात जाऊन उभं राहावं लागलं. पण दिलीपराव देशमुख साहेबांनी हे केलं नाही. विजन ठेवलं, नव्यांना संधी दिली. साहेब फक्त 85 ते 92 बँकेचे चेअरमन राहिले. 87 ते 92 आदरणीय रामचंद्रराव पाटील, आदरणीय सहकार मंत्री बाबासाहेब पाटील हे त्यांच्या मंत्रिमंडळात होते. तिथून जी साहेबांनी सुरुवात केली त्यानंतर साहेब कधीही जिल्हा बँकेचे चेअरमन झाले नाहीत. पण ह्या सगळ्या ग्रोथमध्ये साहेबांचा सगळ्यात मोठा हात आहे. आणि शेतकऱ्यांनी सगळ्यात मोठा विश्वास ठेवून डिपॉझिट ठेवलं. 4500-4600 कोटीचं डिपॉझिट चेष्टा नाही. बरोबर. नेत्यावर विश्वास असेल तरच लोक पैसे ठेवतात. लातूर जिल्हा बँकेच्या ग्रोथमधला अजून एक मोठा भाग जर तुम्हाला सांगायचा झाला तर लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने गेल्या 30 वर्षामध्ये 46 पुरस्कार मिळवले. महाराष्ट्रातली पहिली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आहे की शेतकऱ्याच्या मुलांना 30 लाख रुपयापर्यंत शिक्षणाचं कर्ज देते. आणि हे सगळं होत असताना जेव्हा आम्हाला लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक वेगळी करून मिळाली तेव्हा एक 7 मजली इमारत आणि 3 की 4 स्वतःच्या इमारती आमच्या होत्या. आज जिल्ह्यात आमच्या स्वतःच्या 40 इमारती उभ्या आहेत. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकच्या स्वतःच्या 40 इमारती आहेत. स्वतःच्या शाखेत 120 शाखा आहेत, 10 एक्सटेन्शन काउंटर आहेत आमचे. एवढा मोठा सगळा पसारा. स्टाफ किती आहे आता 520 जरी असला तर आता 400ची आमची नवी भरती होती. 1000चा स्टाफ आता होतोय. 1000 लोकांची उपजीविका जिल्हा बँकेवर चालते. आम्हाला वाटणी करून आले तेव्हा 213 कर्मचारी आले. 213
आज आम्ही 1000 कर्मचाऱ्यांचा प्रपंचच भाग होतो आणि हाच एक मोठा भाग आहे. परवा एक नेते जिल्हा परिषदच्या भाषणात असं म्हणाले की जिल्हा बँक ही एका कुटुंबासाठी चालते. माझं त्या नेत्याला उत्तर असं आहे की ती एका कुटुंबासाठी चालत नाही. मांजरा परिवारात उभे असलेले सगळे साखर कारखाने, मांजरा ट्रस्ट, जिल्हा बँक या सगळ्यात मिळून किमान 10,000 टनाचा प्रपंच हा मांजरा परिवार आदरणीय दिलीपराव देशमुख साहेब ते घर आमच्या दृष्टीने मोठे आहे. 10,000 घरं आमच्या दृष्टीने मोठी आहेत. त्यामुळं विरोधी पक्षाच्या लोकांनी टीका करताना किमान पक्षी एखादा साखर कारखाना चांगला चालून दाखवावा. बरोबर. दाखवावा, त्यांनाही संधी मिळाली आहे. काय गाळप केले ते सांगावं. पण हा विषय आजचा नसला तरी आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांनी फोरसाईट ठेवली, पण जिल्हा बँक संपली. दिलीपराव देशमुख साहेबाला दुसरी संधी मिळाली. ती तिसरी जिल्हा बँकेला ते 92 ते 97 हे लातूर जिल्हा बँकेत जिल्हा परिषदेचे ते अध्यक्ष राहिले. त्याही परिस्थितीत जिल्हा परिषद खूप गळाटलेली होती. जिल्हा परिषदला फंड्स नव्हते. आपण जिल्ह्यातनं वेगळे झालेलो होतो. पण आदरणीय विलासराव देशमुख साहेब मुंबईत असायचे आणि दिलीपराव देशमुख साहेब सगळा जिल्हा सांभाळत होते. सावलीसारखं मागं उभा राहत होते आणि साहेबांनी जिल्हा सांभाळत असताना साहेबाची ग्रामीण भागाशी नाळ जुळली. जिल्हा परिषदमध्ये म्हणजे जिल्हा परिषदचे माजी कर्मचारी सांगतात की साहेब म्हणजे स्वच्छता आणि बाकीच्या बाबतीत बघायचं असेल तर साहेब पाण्याची टाकी चढून बघायची. साहेब स्वतः कॉमन WC बाथमध्ये जायचे आणि मग सांगायचे की हे सगळं खराब आहे. म्हणजे हे स्वतः करावं लागतं. हे साहेब करत होते आणि हे साहेबांनी दाखवल्यामुळं लोकांना ते दिसलं आणि लोक त्यातनं उभारले. साहेब त्यातनं तयार झाले. जिल्हा परिषदमध्ये साहेबांनी लावलेल्या पद्धती आजही चालू आहेत. आजही त्याचं एक उदाहरण सांगतो. तुम्ही पत्रकार आहात. साहेबांच्या काळात पद्धत अशी होती की साहेब, मी तेव्हा विरोधी पक्षात होतो, मी साहेबांच्या सोबत साहेबांचा सहकारी होतो, साहेबांच्या सोबत होतो 97 पण त्या काळात साहेबांनी एक निर्णय केला की जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेला पत्रकारांना त्यांनी बंदी घातली. बंदी थोडी कुरबुर झाली. थोड्या पत्रकारांनी काही लिहिलं केलं. तेव्हा आत्तासारखे पत्रकार नव्हते, व्हिडिओ नव्हत्या, काही नव्हते, पण कुरबुर केली. साहेबांनी त्यांना सगळ्याला बोलून घेऊन केबिनमध्ये सांगितलं की बाबा रे, तुम्हाला काय पाहिजे ते मी अध्यक्ष म्हणून सांगेन. माझ्या सभासदाला विचारा, कुणालाही विचारा. बाहेर आल्यावर आम्ही पत्रकार परिषद घेतो, इकडे निर्णय तुम्हाला सांगू. सभागृहात फक्त तुम्हाला परवानगी देता येणार नाही. आणि ती साहेबांची पद्धत आजही लातूर जिल्हा परिषदमध्ये चालू आहे. यातनं अनेक गोष्टीला पायबंद बसतो आणि हे असे अनेक निर्णय म्हणजे जिल्ह्यातल्या BDOचे निर्णय असतील, महिलांना म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल, लातूर जिल्हा परिषदेला महिलाचं आरक्षण नसताना अल्पसंख्याक समाजातली महिला अध्यक्ष केली. सायरा मिर्झा. आरक्षण नव्हतं तेव्हा, तरी बसवली साहेबांनी. साहेबांचा दृष्टिकोन असायचा की नव्याला संधी द्यायची, नवे डेव्हलप करायचे. मग ते मित्र असतील, कार्यकर्ते असतील. आता त्यांच्या अनेक मित्रांची खूप मोठी डेव्हलपमेंट झाली. अनेक कार्यकर्ते साहेबांनी त्याला मोठं केलं, अनेकांना मोठं केलं. आणि साहेब जिल्हा परिषदेमध्ये असताना साहेबाला काळ सोपा नव्हता. साहेबाच्या काळामध्ये आज जे आमदार आपल्याला दिसत आहेत हे सगळे आमदार त्यांचे जिल्हा परिषद मेंबर होते. माननीय सहकार मंत्री बाबासाहेब पाटील होते, विनायकराव पाटील होते, माणिक जाधव होता, गोविंद केंद्रे होते. हे सगळे साहेबाच्या वॉर्डात होते. तरीही साहेब ह्या सगळ्यांना समजावून घेऊन उलट त्यांना संधी जास्त द्यायची, आपल्याला कमी द्यायची. ती माणसं डेव्हलप झाली, ती आमदार झाली. आजही ही माणसं साहेबाला आदरानेच बघतात, आदरच देतात. हा त्याचा परिणाम आहे. ते म्हणतात सुद्धा की आम्हाला साहेबांनी जिल्हा परिषदमध्ये वाढवलं, मदत केली, म्हणून आम्ही आमदार झालो. खंदाळे त्या काळात होते. त्यामुळं माणसं वाढवायचा सुद्धा साहेबाकडे एक मोठा गुण. आणि साहेबांनी तिसरी आणि चौथी आणि मोठी संस्था उभी केली, ती म्हणजे मांजरा परिवार. बरोबर. मांजरा कारखाना 1982 स्थापन झाला. तो त्या काळातला लातूर जिल्ह्यातला दुसरा कारखाना होता. पहिला कारखाना होता किल्लारी. डोकी हा मराठवाड्यातला पहिला कारखाना. त्यानंतर किल्लारीला कारखाना झाला. किल्लारीनंतर आमचा मांजराचा कारखाना झाला. मांजरा जेव्हा स्थापन झाला मुरमे, तेव्हा मांजराची कॅपॅसिटी होती 1250 टनाची. साहेब माझ्या माहितीप्रमाणे 82 ते 2010 पर्यंत साहेब काही चेअरमन नव्हते. हो, म्हणजे असं माझं पण नक्की आठवतं की साहेब चेअरमन नव्हते. अनेक कुणीतरी चेअरमन असायचे. बबराव काळे साहेब असायचे, विजयमूर्ती शेटे असायचे, कुणीतरी दुसरं असायचं आणि साहेब व्हाईस चेअरमन असायचे. बोर्डात मात्र साहेब असायचे. पण तिथून जी मांजराची लाईन बसली, तिथून जो मांजराचा लोकातला विश्वास तयार झाला, आज मांजराच्या कॅपॅसिटी आहे 7,500 टनाची. कालच्या संपलेल्या वर्षात एकट्या मांजरा कारखान्याने 7,15,000 टनाचं गाळप केले. त्याचे 3,000 रुपयाप्रमाणे किती कोटी रुपये लातूर जिल्ह्यात आले. अरे बापरे. मांजरा परिवारासह लातूर जिल्ह्यातला साखर कारखान्याने केलेलं गाळप कालच्या
मार्च एंडवर हे जवळपास 56 लाख टनाचं, 56 लाख टन सरकारी आकड्याप्रमाणे, खाजगी आणि सरकारी साखर आकड्याप्रमाणे 56 लाख टनातला 90% ऊस तरी जिल्ह्यातला आहे, 90% शेतकरी तरी जिल्ह्यातला आहे. म्हणजे जवळपास 1800 कोटी रुपयाची रक्कम, 1700 ते 1800 कोटीची जिल्ह्यातल्या शेतकऱ्याकडे गेली. हा विकास नाही, हाच मूळ विकास आहे. आणि ही संकल्पना आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांनी मांडली की सामान्य माणसाच्या खिशात पैसा पडला तर तो आपला. आणि ते दिल्यामुळं साहेबांचं नेतृत्व फुलत गेलं, साहेब वाढत गेले. आणि साहेबाला माणसं ओळखायची सगळ्यात मोठी किमया आहे. साहेब कुणाला मदत करायची आणि कशी मदत करायची ह्याचे निर्णय साहेब फार मस्त करतात. म्हणजे मी विरोधी पक्षात होतो, माझं एक काम होतं, माझ्या एका जागेवर आरक्षण होतं, त्या जागेच्या समोर झोपडपट्टी आली, साहेब मुख्यमंत्री होते विलासराव साहेब, आणि मी दिलीपराव साहेबाला भेटायला गेलो. साहेब माझी अशी अशी अडचणी, माझ्या आयुष्यातली एकमेव कमाई तिथं लावली आहे आणि मला ह्यात मदत करावी लागती, जागा ती दुसरीकडे सरळ. हीच परिस्थिती मुरमे आज असती, तुम्ही त्या तालुक्यातले आहात, ही परिस्थिती आज असती, माझ्या जागेसमोर मी विरोधी पक्षात असताना समोरच्याला भेटायला गेलो असतो तरी सांगितलं असतं बरं झालं गोविंदपूरकर तावडेत सापडला, का पाहायला पार माझ्या प्रॉपर्टीची वाट लावली असती. पण दिलीपराव साहेबांनी तसं केलं नाही. दिलीपराव साहेबांनी पूर्णतः मला मदत केली जी कायदेशीर होती. आणि विलासराव साहेबांशी माझं हैदराबादशी बोलणं करून दिलं, 2002ची गोष्ट ही, आणि माझी ती प्रॉपर्टी सुटली. पण हा मनाचा मोठेपणा इतर लोकात नाही. जे योग्य असेल तो विरोधी पक्षात असेल ना तर सत्तेत असेल त्याचा घेऊन जो. रिसेंटली आत्ता ह्यांनी सगळ्यांनी काल जिल्हा परिषदच्या इलेक्शनमध्ये गवगवा केला की साहेबाला गवगवा करायची सवय नाही. साहेबांचं मी आता गेल्या 15 वर्षात एक बघतोय, गवगवा करत. आता तुम्हाला परवाचं रिसेंटचं उदाहरण तुम्ही लक्षात घ्या. परवा आपल्याकडे एक संत मेळावा झाला, इथं पादुका मेळावा झाला. त्या मेळाव्यामध्ये साहेबांनी पहिल्या दिवशी नाही, महिनाभर आधी व्यवस्था करून दिली होती, अख्खा मंडप आणि बाकीची व्यवस्था साहेबांनी केलेली होती. पण साहेब कुणालाच बोलणे, पादुका पूजन झालं, कार्यक्रम सुरू झाला, सगळं झालं. एक जिल्ह्यातले आमदार त्या कार्यक्रमात आले, तर त्या आमदारांनी डिक्लेरेशन दिलं की मी उद्या एवढे 1000 किलो तूप आणि एवढे लाख रुपये नगदी देणार आहे. दिलेत असं सांगितलं ते. ठीक आहे, देण्याला आमचं ना नाही. साहेब तोपर्यंत एका शब्दातही बोलले नव्हते की आम्ही मंडपाची सगळी व्यवस्था केली. सत्कर्म सांगायचं नसतं, हा साहेबाचा गुण. बरोबर. शेवटी त्या महाराजांना सांगावं लागलं की 15 लाख रुपयाचा मंडप हा दिलीपराव देशमुखांनी आणि अमित देशमुखांनी करून, स्वतः खुद महाराजांनी सांगितलं, हे महाराजांनी सांगितलं. ह्याचा अर्थ असा मुर्मे की सत्कर्म केलेलं या हाताचं या हाताला पडू द्यायचं नाही. मी त्याचा साक्षीदार आहे. मी दरवर्षी आम्ही सामूहिक लग्न करतो, किमान पक्षी 5 ते 10 हजार लोकांची जेवायची व्यवस्था मांजरा परिवार करतं. साहेब जेवायला सुद्धा येत नाहीत, अक्षदा टाकायला येतात आणि निघून जातात. 10 ते 15 लाख रुपयाचा खर्च मांजरा परिवार करतो. हा जो मोठा गुण आहे ना, गवगवा करणे नाही, चांगल्या गोष्टीचा गवगवा आपोआप कळेल. त्याचं अजून एक नावाचं उदाहरण सांगतो. इलेक्शनमध्ये तुमच्या जिल्ह्यातल्या आपल्या जिल्ह्यातल्या काही नेत्यांनी असा गवगवला की मांजरा परिवार काटा मारतो उसात. सारखाच आरोप होत होता, त्या नेमकं काय काटा मारतो असा गवगवा केला. त्याला उत्तर काल दिलंय हो. काल 4ही कारखान्याचे शासकीय काट्याच्या लोकांनी मोजणी केली. काय सिद्ध झालं? काय सिद्ध झालं? जर काटा चोरला असता तर सापडायला पाहिजे होतं, तर सापडायला पाहिजे होतं, नाही सापडलं. म्हणजे साहेब कृतीतनं उत्तर देते. साहेब ह्या भानगडीत पडत नाहीत. त्यामुळं अशा लोकांना साहेब फारसं जवळ करायच्या सुद्धा भानगडीत पडत नाहीत. पण साहेब कार्यकर्ता जे चांगलं असेल त्याला निश्चितपणे मदत करण्याच्या भानगडीत साहेब असतात. यासाठी साखर कारखान्याच्या आत्ता अजून एक मोठा विषय आमच्या जिल्हा बँक आणि कारखान्याच्या बाबतीतला आपण सगळ्यांना सांगितलं पाहिजे की मांजरा परिवार लातूर ह्या परिवारात त्यातल्या त्यात मांजरा कारखाना एक असा आहे की ज्या कारखान्याने गेली 2 वर्षे एक निर्णय केला की 100% हार्वेस्टरवर ऊस न्यायचा. 100% हार्वेस्टरवर. आत्ता राज्यामध्ये एकूण 1500 हार्वेस्टर आहेत. त्यातले 152 हार्वेस्टर एकटे लातूरात आहेत. राज्यात किती आहेत? 1500 हार्वेस्टर आहेत राज्यात. 152 हार्वेस्टर लातूर जिल्ह्यात. त्यातले 104 हार्वेस्टर खाजगी म्हणजे व्यक्तीने घेतलेत आणि 48 हार्वेस्टर हे साखर कारखान्याने घेतले. पण ह्यातला सगळ्यात महत्वाचा भाग जो सारखा गवगवा होत होता की हार्वेस्टरने ऊस कापला की ॲव्हरेज कमी येतं, कारखान्याचं नुकसान होतं, शेतकऱ्याचं नुकसान होतं, असे बोललं जाते. आता काल साखर कारखान्याचा ॲव्हरेज जर कोणी काढलं
तर मांजरा कारखाना हा ॲव्हरेजमध्ये सगळ्यात पुढे आहे. ह्याला कृतीत उत्तर आहे आणि ह्याला एक विश्वास लागतो कामाचा आणि तो विश्वास साहेबाकडं आहे. साहेब तो करतात, तशी टीम निवडतात, त्या टीमला काम करण्याची संधी देतात आणि त्यांच्याकडनं काम करून घेतात. चुकला तर माफी नाही. मी बघितले साहेबाचे काही नातलग चुकले, नातलग असताना सुद्धा साहेबांनी बाजूला ठेवले, ते दिसत सुद्धा नाहीत. असे अनेक नेते मला माहिती आहेत, माझ्यासोबत काम केले, ते सापडत सुद्धा नाहीत, पण त्याला माफी नाही. त्यांचा एकदा विश्वास गेला. आणि दिलीपराव साहेबाचं दुसरं जर वैशिष्ट्य सांगायचं असेल, दिलीपराव साहेब शब्दात भयंकर पक्के आहेत. अजितदादाला जसं आपण म्हणतो की साहेब दादा शब्दात पक्के, तसे साहेब शब्दात पक्की. एकदा एखादी गोष्ट करतो नाही 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 म्हटलं तर त्याला गोड म्हणून सांगतील की नाही होणार, आग्रह करू नको. त्यामुळे ह्यातनं लोक नाराज होत नाहीत. म्हणूनच गर्दी 1985 होती तीच गर्दी 2025 मध्ये आहे. कारण माणूस तुटत नाही. माणसाला जे खरं आहे तेच तोंडावर सांगायचं, खोटं आहे तेही तोंडावर सांगायचं, घोळत ठेवायचं नाही. हा साहेबाचा स्वभाव आहे. त्यामुळे साहेबाकडची माणसं तुटत नाहीत. तुम्ही जिल्ह्यातल्या सगळ्या राजकारणाकडली माणसं बघा, माणसं तुटलीत, दिलीपराव साहेबाकडली माणसं तुटलेली नाहीत. हा साहेबाच्या स्वभावाचा सगळ्यात मोठा गुण आहे. माणसं जपतात, त्याच्यासाठी वाटेल तशी संधी देतात, सामान्याच्या घरी जातील आणि त्याला पाहिजे तशी मदत करतील. हा साहेबाचा सगळ्यात मोठा गुण आहे. त्यामुळं जिल्हा बँक, जिल्हा परिषद, साखर कारखाना आणि मार्केट कमिटी ह्या चारीच्या डेव्हलपमेंटचा लातूरच्या आज जो विकास दिसतोय, मांजरा कारखान्याने किती हजार कोटी, मांजरा परिवहनाने जवळपास 1700-1800 कोटी बाजारात पाठवली, मार्केट यार्ड लातूर जवळपास 5,000 कोटी बाजारात पाठवते, जिल्हा बँक 5,000 कोटीचा व्यवहार करते, जिल्हा परिषद आत्ता चांगली चलते. हाच विकासाचा पॅटर्न, ह्यातनंच विकास डेव्हलप झालेला आहे. आणि हाच विकास अभिप्रेत असल्यासारखं विलासराव साहेबांनी केलेलं काम म्हणजे पुढं चालू ठेवलं. त्याला आदरणीय दिलीपराव देशमुख साहेब यांनी भरभरून साथ दिली, म्हणूनच जिल्ह्याचा विकास होऊ शकला. म्हणून मी जे पहिल्यांदा सांगितलं की नेत्याला व्हिजन असावं लागतं, त्याला अधिकाऱ्यांची साथ असावी लागते आणि त्यासोबत लोकांचा नेत्यावर विश्वास असावा लागतो. हे तीनही साहेबाकडं आहे. तर त्या साहेब मंत्री होते आणि त्याचबरोबर विधान परिषदेचे 3 टर्म आमदार होते आणि 4थी टर्म ही जी काही निवडणूक आहे त्यांनी निवडणूक न लढविण्याचा अनपेक्षित अशा प्रकारचा निर्णय घेतला होता. याच्या मागचं नेमकं काय कारण आहे? कारण प्रत्येकजण आमदारकी निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असतात, परंतु सगळ्यांना वाटत होतं की दिलीपरावजी देशमुख 4थी टर्म निवडणूक लढवतील आणि त्यावेळेस त्यांनी असा निर्णय घेतला. याच्या मागचं नेमकं काय कारण आहे? त्या गोष्टीचा मी साक्षीदार आहे. मी आणि माननीय माजी मंत्री संजय बनसोडे आदरणीय पवार साहेबांचा निरोप घेऊन साहेबाला भेटायला गेलो आणि साहेबांना सांगितलं, साहेब आपण निवडणूक लढवणार असाल तर ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस तुम्हाला सोडायला तयार आहे. साहेबांनी एका शब्दात निरोप दिला, कुंतूरकर आम्ही ही निवडणूक लढवणार नाही, कुण्याही नव्या कार्यकर्त्याला संधी द्या, त्याला निवडून आणण्याची जिम्मेदारी मी घेतो आणि तुम्ही त्याला, साहेबांनी त्याला तिकीट द्यावं, मी त्याला घेतो. ह्यातला एक साहेबाचा गुण लक्षात घेतला पाहिजे, एका विशिष्ट मर्यादेनंतर नव्याला संधी दिली पाहिजे, हा दृष्टिकोन असला पाहिजे. नाहीतर आत्ता कुणीच आमदारकी सोडत नाही. हां बरोबर. 18 तीच निवडणूक अशी होती की साहेब सहज निवडून येत होते, सहज, पण नाही आले. साहेबांनी सांगितलं नव्याला संधी द्या, नव्याला संधी मिळाली. सुदैवाने सरकारला अमित भैया मंत्री झाले, नवे मंत्री झाले, नवे MLC झालेल्याला सुद्धा संधी मिळाली. असा विषय होत असतो. त्यामुळे नव्याला संधी द्यायला लागते, यासाठी कुणीतरी माघार घ्यावी लागते आणि साहेबांनी मनाचा मोठेपणा दाखवून माघार घेतली. सहमतीचं राजकारण हे विलासरावजी देशमुख यांच्या राजकारणाचं विशेष वैशिष्ट्य आहे असं राजकीय जाणकार बोलतात. तुम्ही याकडे कसे पाहता, काय सांगाल? साहेबांचा जो गुण होता तोच दिलीपराव साहेबाचा आहे. हां, साहेब जे करायचे की सहमतीचं राजकारण केलं पाहिजे. आणि मग मी सांगितल्यासारखं ही जी 5, 6, 7 आमदार मोठी झाले, जिल्हा परिषदचे मेंबर्स मोठे झाले, ह्या सगळ्यांच्या सहमतीचं राजकारण केलं. तुम्हीही लोकप्रतिनिधी आहात, तुम्हालाही जनतेतच काम करायचं आहे, मलाही तेच करायचं आहे, त्यात पक्ष आडवा येता कामा नये. हा दृष्टिकोन आदरणीय विलासराव साहेबांनी ठेवला, आदरणीय दिलीपराव साहेबांनी ठेवला, म्हणून सहमतीचं राजकारण झालं. सर जिल्हा बँकेचे जी काही अध्यक्षपदाची जी काही निवड झाली मागच्या वेळेला, त्यावेळेला बघितलं आपण की अनेक संचालक ज्येष्ठ होते आणि अनेक ज्येष्ठ संचालक असताना देखील बँकेच्या राजकारणामध्ये अगदीच नौखे असलेले आमदार धीरज देशमुख यांना काकांनी म्हणजे दिलीपराव देशमुख यांनी अध्यक्षपदाची धुरा सोपवली. तर याकडे कसे पाहता तुम्ही? नेमका हा जो काही त्यांचा जो काही साहेबांचा निर्णय आहे, कारण अनेक ज्येष्ठ संचालक होते.
ज्येष्ठ मग ते ज्येष्ठ मंत्री बाबासाहेब पाटील असो, बाबासाहेब पाटील एकदा मंत्री, अशोकरावजी पाटील निलंगेकर बाबासाहेब असो, पाटील, अशोकरावजी गोविंदपूरकर असो. ज्यांना कसं असतं की हा. राजकारणामध्ये विश्वासार्हते, तुमच्या सिनियरिटी सोबत विश्वासार्हता आणि लोकमान्यता लागते. आम्ही सगळे जे होतो त्यातले बाबासाहेब पाटील असतील, काकडेसाहेब असतील, बाकीचे सगळे असतील, ते एक एकदा चेअरमन होऊन गेलेले होते. राहिला प्रश्न आमच्याचा. पण महाराष्ट्रात जनरली विकास सोसायटीतनं आलेला चेअरमन होतो, बाकीचा चेअरमन होत नाही, कारण त्याची शेतकऱ्याची नाळ असते. राहिला प्रश्न धीरज भैयाचाच का? मुळात धीरज भैया हे इंजिनियर आहेत. धीरज भैया जिल्हा परिषदमधनं आले, त्यांना खाली काय ते माहिती आहे, आणि जिल्हा परिषदमधनं आलेले असल्यामुळं त्यांना लोकांची नाळ माहीत होती. आणि बाहेरच्या माणसाला हाताला धरून शिकवण्यापेक्षा घरातल्या पोराला हाताला धरून शिकवणं जास्त सोपं असतं. आपण घरात त्याची ट्युशन घेऊ शकतो. बरोबर. माझी ट्युशन नाही घेऊ शकणार साहेब, बरोबर. धीरज भैयाचे ट्युशन घेऊ शकते. धीरज भैयाला चुकलं तर घरात सांगू शकते. त्यामुळं केलेला निर्णय तो योग्यच होता. आणि माझं स्पष्ट मत आहे की सहकार हा विश्वासार्ह लोकांकडेच जावा लागतो तर सहकार टिकतो. अन्यथा राज्यातल्या सहकारी बँका सहकारी सहकार्यांकडे किती बुडले त्याची हिशोब केलेली बरी. आताच तुम्ही सहकार म्हणलात म्हणून विचारतो, तर ते असं ऐकण्यामध्ये आलेलं आहे की जिल्हा मध्यवर्ती बँक म्हणा किंवा नागरी बँक म्हणा, जर समजा एखाद्या व्यक्तीचा किंवा संचालकाचा 10 वर्षाचा कालावधी झाला तर त्याला पुन्हा संधी नाही, असा काहीतरी नियम हे सरकार आणलेले आहे असं म्हणतात. तर याचा परिणाम नेमकं आपल्या बँकेवरती काय होईल? कारण का आपली जी काही जिल्हा मध्यवर्ती बँक आहे, आणि विशेष करून दिलीपरावजी देशमुख सध्या बँकेच्या मार्गदर्शकाच्या भूमिकेमध्ये आहेत, आणि ही बँक जिल्ह्यामध्ये एक अव्वल दर्जाची बँक म्हणून त्यांच्या नेतृत्वामुळे ओळखली जाते. तर या निर्णयाचा परिणाम काय होईल, काय सांगाल तुम्ही आम्हाला? या निर्णयाचा परिणाम, आता हा निर्णय केंद्र सरकार, राज्य सरकार, सुप्रीम कोर्ट, निवडणूक आयोग, म्हणजे जिल्हा बँक, आपल्या तुमच्या सहकाराचा निवडणूक आयोग, सगळ्यांनी हा निर्णय केला. हा निर्णय लागू होणार आहे. पण ह्या करण्यामागचा खरा उद्देश जरी दाखवताना सत्तेत बसलेल्या पक्षवाल्यांनी हा बँकात परंपरागत पिढ्याने बसणारी लोक भ्रष्टाचार करतात असं दाखवत असले, त्यातलं खरं कारण असं आहे, महाराष्ट्रातला सहकार हा उभा विभागला गेलाय. मुर्मे उभा म्हणजे महाराष्ट्रातल्या सहकारातला ग्रामीण भागाचा सहकार, साखर कारखाने, दूध संघ, जिल्हा बँका, सूत मिल ह्या काँग्रेस राष्ट्रवादीकडे आहेत, आणि राज्यातल्या नागरी बँका ह्या भाजपकडे आहेत. आत्ता राज्यात 490 नागरी बँका चालतात. देशभरामध्ये आता 1403 नागरी बँका जिवंत आहेत. 6500 शाखा आहेत त्यांच्या. जिल्ह्यातल्या, राज्यातल्या नागरी बँकांकडे 5.5 लाख कोटीचं डिपॉझिट आहे. पण हे सगळं करण्यामागचा भाजपचा डाव फार वेगळा आहे. भाजपनी गेल्या 10 वर्षामध्ये भाजपच्या गळाला लागलेली माणसं कोण आहेत? ज्यांनी साखर कारखाना बुडवला, ज्यांनी जिल्हा बँक बुडवली, ज्यांनी भ्रष्टाचार केला, ते हुकाला लागले आणि मध्ये आले. ज्यांना न बुडवता राहिले त्याचं कारण असं की ते सक्षम राहिले, लोक त्यांच्यासोबत राहिले. आणि त्यात काँग्रेस राष्ट्रवादीचे अनेक नेते आहेत. आणि हे जर तोडायचं असेल आणि पुढची 5-25 वर्ष आपल्याला सत्ता ठेवायची असेल तर एक जिल्हा बँक ताब्यात घेतली की जिल्ह्यातला सगळा सहकार ताब्यात येतो. बरोबर. तो ताब्यात आला की माणसाला कसंही नाचवता येतं, मग सत्ता आणणं सोपं जातं. ह्यासाठी भाजपने आणलेला हा डाव आहे. आत्ता दिसताना जरी दिसत असलं, याचा परिणाम आमच्यावर आता असं दिसतोय की आमच्या 19 जणांच्या बोर्डापैकी 8 ते 9 जण आमच्याकडं पुन्हा निवडून यायला पात्र असतील असं मला वाटत नाही. 9-10 राहतील, त्यातले काही जुने आहेत, काही नवे आहेत. या सगळ्यांना संधी मिळेल नाही मिळेल हा दिलीपराव देशमुख साहेब ठरवण्याचा निर्णय आहे. पण हा धूर्तपणा भारतीय जनता पार्टीने खेळलेला डाव आहे. कदाचित 5-10 वर्षानंतर हा निर्णय बदलतील सुद्धा. एकदा ह्यांचा जर जिल्हा परिषद, जिल्हा बँकावर कब्जा आला तर हे निर्णय बदलतील. देशातली थोडक्यात परिस्थिती सांगतो तुम्हाला. नागरी बँकामध्ये 490 बँका महाराष्ट्रात आहेत, 298 बँका गुजरातमध्ये आहेत, 262 बँका तुमच्या कर्नाटकामध्ये आहेत. आणि ह्या सगळ्या बँकांकडं तुम्ही बघायला जर गेलात तर 50% नागरी बँकावर तर संघ परिवाराचं वर्चस्व आहे. भाजप 50% नागरी बँकांवर भाजपचं RSSचं वर्चस्व आहे. अरे बापरे. हा, शहरी भाग त्यांच्या ताब्यात आहे. नवीन म्हणून माहिती. आता ग्रामीण भाग पाहिजे म्हणून जिल्हा बँकेवर वर्चस्व, मग त्याच्यासोबत नागरी बँक आली तर आली. पण असे नागरी बँका 10 वर्षाच्या पुढे कोणी राहत नाही. अनेक नागरी बँका मिसमॅनेजमेंटने बुडाल्यात. आता खरं तर हा विषय नाही, पण अनेक भाजपच्या ताब्यात असलेल्या नागरी बँकात अनेक घोळ झालेले आहेत, पण त्यांच्यावर कारवाई होत नाही कारण सरकार त्यांचं आहे. दिलीपरावजी देशमुख यांचा कोणता गुण तुम्हाला भावतो? फार जवळून तुम्ही दिलीपरावजी देशमुख यांना पाहत आहात, काय सांगाल नेमकं? मी मगा सांगितलं तर साहेबाचा शब्दात पक्केपणा आणि माणसं ओळखण्याची ताकद.
साहेब समोरचा माणूस एकदा दोनदा भेटला, तो कशासाठी आलाय हे साहेब लगेच ओळखतात. म्हणजे मी एकदा सहज बसलो होतो, एक जुने कार्यकर्ते साहेबाच्या काळात ते समोरनं यायला लागले होते. ते आल्यावर म्हणले आता हे कुणाच्या तरी नावासाठी पत्र मागतील. अरे बापरे. हां. आणि तसंच झालं. ती माणूस बसे पण साहेब ती पोरग नोकरीला चाललंय त्याला पत्र द्या. तयार आहे म्हणले, पत्र देतो. म्हणजे त्यांचा तयार आहे, पत्र देतो. म्हणजे त्याला माहिती आहे की समोरचा कशासाठी आलाय. हा जो गुण आहे हा गुण सगळ्यात असत नाही. माणसं ओळखायला, माणसाचा चेहरा वाचायला एक परमेश्वरी शक्ती लागते आणि ती परमेश्वराने आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबाला दिली आहे. त्यामुळंच हा सगळा एवढा मोठा डोलारा आणि साहेबाच्या नंतर सुद्धा जिल्हा सांभाळणं एवढी सोपी गोष्ट नसताना साहेबांनी हा सांभाळलाय, टिकवलाय, वाढवलाय. यात साहेबात असलेल्या गुणाला वृद्धी मिळाली, लोकांनी साथ दिली, म्हणूनच हे शक्य झालंय. दिलीपरावजी देशमुख यांच्या बाबतीचा तुमचा व्यक्तिशय एखादा आगळा वेगळा किस्सा तुम्ही आम्हाला सांगाल? काहीतरी एक वेगळा किस्सा. मग सांगितलं सर का विषय माझ्या स्वतःच्या कमाईचा विषय होता. हां हां. दुसरा कुठे असता तर तो मला मोडून खाल्ला असता. तेव्हा तर मी विरोधी पक्षात होतो, साहेबासोबत नव्हतो. हे विशेष आहे. मी राष्ट्रवादीत होतो, तरीही साहेबांनी मला मदत केली. आणि त्याही उपर मोठा निर्णय असा की माझा ॲक्सिडेंट झाला. झाल्यानंतर मी हॉस्पिटलमध्ये होतो. दिलीपराव देशमुख, आपला आदरणीय विलासराव देशमुख साहेबाचा सकाळी 8:30 वाजता मला अकोल्याला फोन आला आणि सांगितलं की तुमचा ॲक्सिडेंट झालेला कळालं. मी साहेबांच्या विरोधात एक मुलाखत दिली होती, ती सकाळी 8:30ला लाईव्ह होती झीला. त्याच दिवशी साहेब ऐकत होते. मला वाटलं त्यासाठीच फोन आला काय. ते म्हणजे गोविंदपूरकर तुमचा मेसेज, तुमचा फोन झालेला, तुमचा ॲक्सिडेंट झालेलं मला कळालं. मी एअर ॲम्ब्युलन्स पाठवतो, दिलीपराव तुम्हाला बोलते आणि तुम्ही मुंबईला सेफ. लक्षात घ्या किती मोठं मन लागतं. जो माणूस आपल्या विरोधात मुलाखत देतोय, विरोधी पक्षात आहे, चालू मुलाखत, आणि लगेच मला थोड्या वेळानंतर दिलीपराव साहेबांकडून मेसेज आला की तुमची व्यवस्था झाली असेल तर मी एअर ॲम्ब्युलन्सची व्यवस्था करतो. मी गेलो नाही, मी लातूरला आलो. तिसऱ्या दिवशी साहेब मला लातूरला भेटायला आले. सांगितलं मी म्हटलं साहेब मी लातूरला आलो म्हणून वाचलो, मी मुंबई पुण्यात गेलो असतो तो वाचलो असतो, माझं माझ्या गावावर प्रेम आहे म्हणून आलो. पण साहेब त्याही वेळेला मी काँग्रेसमध्ये नव्हतो, राष्ट्रवादीत होतो. पण साहेब सुखदुःखाच्या वेळी कधीही जात पात पक्ष बघत नाहीत. हा माझा अनुभव. माझ्या घरातल्या सगळ्या सुखदुःखात, सगळ्या लग्नात आदरणीय साहेब कायम हजर राहिलेले आहेत. हेच माझं मोठेपण आहे. धन्यवाद. तुम्ही आम्हाला वेळ दिलात, आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल आपले खूप खूप पुन्हा एकदा साहेबांना 100व्या शुभेच्छा देतो. धन्यवाद.